काजी हैदर हे महाराजांच्याकडे पहिले तर मुन्शी म्हणून या पदावरती नव्हते. हे जे पत्र आहे हे फारसी भाषेमध्ये पत्र आहे जे छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिले. सर्वात मोठा प्रश्न जो आहे, काजी हैदर हे औरंगजेबाला जाऊन मिळाले का नाही मिळाले? काजी हैदर यांच्या निधनानंतर त्यांचे भाऊ, त्यांचे वंशज यांचं काय झालं? जय जिजाऊ, जय शिवराय, अस्सलाम वालेकुम. मागील काळात आवाज द वॉइस या यूट्यूब चॅनलद्वारे जी मला प्रसिद्धी मिळाली त्या दरम्यान काही अशी माहिती मला मिळाली की त्याबद्दल मी संशोधन केले आणि माझ्याकडे बरेच कागदपत्र जे आहेत आज उपलब्ध आहेत, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या नंतरच्या काळातली फारसी वगैरेची जी डॉक्युमेंट्स आहेत ते उपलब्ध आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील सचिव काजी हैदर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये यांचं खूप मोठं योगदान होतं. आणि महाराजांच्या निधनानंतर 1 ते 2 वर्षांनी काजी हैदर यांचं निधन झालं. याबद्दल अस्सल पुरावे माझ्याकडे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जो एक डॉक्युमेंटमध्ये म्हणा किंवा काही इतिहासकारांनी असं लिहिण्याचा प्रयत्न केला की काजी हैदर हे औरंगजेबाला जाऊन मिळाले. तसं काही एक फारसीचं डॉक्युमेंटही त्यांच्याकडं त्यांनी सादर केलेलं आहे. परंतु त्याच्यावरती प्रश्नचिन्ह असं आहे की त्या डॉक्युमेंटमध्ये फार काही चुका आहेत. काजी हैदर हे महाराजांच्याकडे पहिले तर मुन्शी म्हणून या पदावरती नव्हते. काजी हैदर हे पारसनीस स्वतः महाराजांचा जो महजर आहे त्या महजरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस त्या सरदारांची नावे लिहिली तर त्यामध्ये इज्जत महाब काजी हैदर पारसनीस असा त्यांचा उल्लेख येतो. त्यानंतर काही जे डॉक्युमेंट आहे किंवा सालदेरीचं एक प्रकरण आहे पुरंदरचं, तर त्या तहामध्ये वकील म्हणून काजी हैदर यांची निवड करण्यात आली होती आणि तसंच सचिव म्हणून महाराजांचे सल्लागार म्हणून काजी हैदर आणि तसंच त्यांचं जे नाव आहे काजी हैदर अली आणि कोहरी लिहिलेलं आहे काजी हैदर कोहरी काही ठिकाणी. तर ते कोहरी नसून ते कादरीपंथी आहे, सुफी होते, ते सुफी विचाराचे होते, त्याच्यामुळे त्यांचं नाव काजी हैदर अली कोहरी असं लिहिलं गेलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. आता सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो काजी हैदर हे औरंगजेबाला जाऊन मिळाले का नाही मिळाले? तर त्याबद्दल एक सर्वात महत्त्वाचा एक जो दस्ता आहे तो असा आहे, आमचे पूर्वज काजी इस्माईल, काजी हैदर यांचे बंधू, त्यांचे भाऊ काजी इस्माईल इब्ने चिमनपीर यांनी हा पत्रव्यवहार जो आहे तो काही सरदारांना, त्यावेळच्या लोकांना माहिती कळावी की काजी हैदर यांचं निधन कधी झालं. तर त्याबद्दल कागदपत्र आहे. तर हे आहे 29 मोहरम 1093 हिजरी कमरी, म्हणजे 8 फेब्रुवारी 1682 रोजी हे पत्र लिहिलं गेलं. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की काजी हैदर यांचं निधन झालेलं आहे पर्वतिया त्यांच्या निवासस्थानी आणि त्यांचा दफनविधी आसरच्या नमाजनंतर पर्वती याच ठिकाणी त्यांच्या गावात होणार आहे आणि काजी इस्माईल त्यांचे बंधू ही खबर जी आहे ती सर्वीकडे प्रसिद्ध करत आहे. त्याच्यानंतर काही दिवसांनी छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा असलेलं एक लेटर आहे जे काही दिवसांनी आलेलं आहे. हे छत्रपती संभाजी महाराजांची याच्यावरती राजमुद्रा आहे, 16 बुरुजांची जे पिंपळाचं पान आहे. त्याच्यामध्ये 3 सफर 1093 12 फेब्रुवारी 1682 रोजी हे संभाजी महाराजांचं जे दुःखद वार्ता त्यांना समजली काजी हैदर यांचं निधन झालं, तर त्यांनी एक दुखवटा म्हणून व्यक्त करत आमच्या कुटुंबाला पत्र लिहिलं आहे. त्या पत्रामध्ये ते सांगतात की काजी हैदर हे जे आहेत हे स्वराज्य निर्मितीमध्ये आमच्या वडिलांचे वफादार होते, एकनिष्ठ होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत स्वराज्य निर्मितीमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. आणि ह्या काजी हैदर यांची आठवण म्हणून मला त्यांचा एक उजाळा येतो आठवणीचा की त्यांनी मला फारसी भाषा शिकवली आणि खूप काही त्यांच्याबद्दल आठवणी आज माझ्या ताज्या झाल्या असं ते उल्लेख करतात. आणि ते सांगतात की ह्या दुःखद वेळी मी काजी हैदर यांच्या कुटुंबासोबत आम्ही आहोत. हे जे पत्र आहे हे फारसी भाषेमध्ये पत्र आहे जे छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलं आहे. संभाजी महाराजांनी त्याच्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की मी फारसी भाषा काजी हैदर यांच्याकडे शिकलो आणि छत्रपती संभाजी महाराजांना एकूण 16 का काही भाषा येत होत्या असं मी वाचलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. त्यांना पोर्तुगीज येत होती, इंग्लिश येत होती, डच येत होती, तसंच ते फारसी वाचायचे, फारसी पत्रव्यवहार करायचे
व औरंगजेबाशी वगैरे त्यांचे जे पत्रे वगैरे त्यांनी स्वतः फारसीमध्ये दिलेलं आहे. आता हे मी सांगू नाही शकत की हे संभाजी महाराजांचं अक्षर आहे की नाही, ते मला नाही सांगता यायचं, परंतु संभाजी महाराजांची राजमुद्रा ह्याच्यावरती आहे आणि त्यांचे भाऊ ज्यांनी ही वार्ता समजवली तर त्यांची ही मोहर आहे फारसी भाषेमध्ये, ही सील आहे. त्याच्यानंतर गजानन भास्कर मेंदळे यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू, मुसलमान आणि ख्रिस्ती सेवक, तर त्यांनी मुसलमान सेवकांची काही यादी दिली, त्यांची माहिती दिली आणि काही ऐतिहासिक दस्त त्यांनी सादर केले की ते कुठे गेले, काय नंतर महाराजांच्या नंतर किंवा महाराजांच्या हयातीत किंवा त्यांचं काय झालं. ह्याच्यावरनं असं माहिती पडतं की काजी हैदर आणि मुल्ला हैदर ह्या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. काजी हैदर यांच्या निधनानंतर मग असा प्रश्न पडतो की काजी हैदर यांचे भाऊ किंवा त्यांचे वंशज यांचं काय झालं. तर काजी हैदर यांचे 4 ते 5 भाऊ होते. त्याच्यामध्ये काजी इब्राहिम, काजी इस्माईल, काजी अब्दुल वहाब, काजी अब्दुल्ला, काजी महमूद हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे ते न्यायनिवाड्याच्या कामाकरता होते. पुण्याच्या जे देशपांडे दप्तर आहे, कुलकर्णींचं दप्तर आहे, त्याच्यामध्ये काजी इस्माईलचं नाव येतं, काजी इब्राहिम यांचं नाव येतं. त्यानंतर काजी हैदर यांचे जे भाऊ आहेत, काजी हैदर यांचे जे चिरंजीव आहेत काजी मुजीब साहेब, हेही शासकीय सेवक होते. त्यानंतर काजी हबीबुल्ला, ह्या सर्वांचं काही ना काही उल्लेख ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये पेशव्यांच्या दप्तरांमध्ये त्यांच्याबद्दल माहिती मिळते. आता 1707च्या दरम्यानची शेवटची नोंद जी रायगड किल्ल्यावरती आहे त्याच्यामध्ये राजेंद्र मेमाने यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये काजी इस्माईल ह्यांचा एक उल्लेख येतो, जे आमच्या 8 पिढीचे माझे पूर्वज आहेत. अशा प्रकारे आमचा वारसा जो आहे 8 पिढ्यांचा काजीचा, तो शासकीय सेवेत होता. महाराजांच्या नंतर जे काही दरबार चालत होते मराठा साम्राज्याचे, त्याच्यानंतर आमची पुढची पिढी जी आहे शेवटचे काजी आणि पहिले पोलीस ऑफिसर पोलीस सुभेदार काजी शेख निजाम हे पोलीस दलामध्ये आले आणि पहिले 50 पोलीसची जी तुकडी होती ब्रिटिशांची त्याचे ते सुभेदार होते. त्याच्यानंतर आमच्या 5 पिढ्या आतापर्यंत पोलीस खात्यामध्ये आहे.